नमस्कार. आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा. प्रतिनिधी भाऊ शिंदे आज वखरवाडी येथे अक्षय अशोक पवार व समाधान अशोक पवार यांचा ऊस पेटला. हा ऊस विजवताना एवढा त्रास होत होता कारण यामध्ये ड्रीपच्या नळ्या खाली अंतरलेल्या होत्या भिजवण्यासाठी. त्यामुळे त्या नळ्यांनी पेट धरल्यामुळं सगळीकडे ऊस जळत गेला. तर याच कारणीभूत कोण आहे? आता येथील महिला म्हटल्या की आम्ही पाहिलं तर त्याच्यावरती झाडावरती पक्षी बसलेला होता आणि लाईट आल्यानंतर ठिणग्या उडाल्या आणि ऊसाने पेट घेतला. त्या ठिकाणी JCB बोलावण्यात आला तत्काळमध्ये व आसपासच्या शेतकऱ्यांनी, महिला, लहान मुले, शेतकरी यांनी आतोनात प्रयत्न करून ऊस विझवला. पण ऊस पेटण्यामागचं कारण काय? MSCBचा ढिसाळ कारभार म्हणावा लागेल. कारण कितीतरी बातम्या टाकल्यात आपण MSCBच्या विरोधातल्या की तुम्ही परंतु वेळेत लक्ष न दिल्यामुळे काही पोलवरती वेल आलेले आहेत. ते वेल फार तारेपर्यंत गेलेत. काही DPच्या ठिकाणी ही जगावं कसं तीच वस्तुस्थिती आहे. काय अवस्था तरी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शेतकरी आपल्या लहान मुलासारखं या ऊसाला सांभाळतो. बाप जर जेवायला बसला आणि लाईट गेलेली असली आणि जर लाईट आली आणि तो जेवण करत असेल तर तो हात धुत नाही किंवा पाणी पित नाही. तसाच उठून जाऊन पहिली मोटर चालू करायचं पाणी दिलेलं असतं. आपण पाहतो रानडुकरं आहेत, त्याच्यामध्येच बिबट्याची भीती, वाघ, या संकटामधून तो आपल्या लहान मुलासारखा सांभाळून ऊस आणतो आणि तोच ऊस आता कारखान्याला जाण्याच्या वस्तुस्थितीत आहे. शेजारपाजारचे ऊस गेलेत आणि त्या जर ऊसाला जाळ लागला, ऊस पेटला तर ते शेतकऱ्याचं भविष्य, त्याची भाकरी, तर हे असं व्हायला नाही पाहिजे. याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे व असं कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण शेतकऱ्याचा ज्यावेळेस तोंडाला घास येतो आणि तो जळतो किंवा करपतो तर त्याच्या काय वेदना असतात या आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि ज्याच्यावर बेतली, ज्याचा आज ऊस जळाला, त्या माणसाची अवस्था पाहिल्यानंतर आपल्या हृदयात असे बाण टोचवल्यासारखं होतं. ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः या ठिकाणी येऊन पाहिलं की लहान मुलं कशी पळत होते, महिला कशा ऊस विजवण्यासाठी पळत होते आणि त्यात मनोज पवार JCBवाला हजर झाला वेळेत. त्यांनी चारी बाजूनं JCB फिरवून तो ऊस कंट्रोल केला व ऊस विजवण्याचा प्रयत्न केला व ऊस आटोक्यात आला, विजलेला आहे. तरी MSCBला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काय तो योग्य पर्याय करून असा कुठलाही दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस जळणार नाही, पेटणार नाही, त्याचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या बैठका घ्या, शेतकऱ्यांना बोलवा. या ठिकाणी असं आहे काही ठिकाणी, तर त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही कार्य करा व असे नुकसान होणार नाही परत कोणाचं. आता काय करायची दक्षता घेण्यात यावी. बारीक मोठी आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. टाकण्यापेक्षा हाना किरण किती आहे ते वाढ टाका. इजले लव बाया ती हाय तिथं